नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. ऋषी बाहेर उभा असतो. ऋषीकडे आता कमळी आलेली असते. सर, आज जरा बरं वाटतंय बघा, हलकं हलकं झाल्यासारखं वाटतंय. इतके दिवस डोक्यावर काहीतरी ओझं घेऊन फिरती असंच वाटायचं, सारखं डोक्यावर काहीतरी ओझं ठेवलंय माझ्या, पण आज काहीच नाही, एकदम रिलॅक्स वाटतंय सर. तिला इतकं छान वाटतं कमळीला आनंदी आणि फ्रेश बघून. एक आरोप, खोटेपणा, काय काय चाललं होतं सर माझ्या विरोधात, कारस्थान आता कुठे जाऊन थांबल्यासारखं वाटतंय. शी तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नसतो, तर तिच्याकडे एकटक बघत असतो. कमळी म्हणते, आज सुटलो बाबा मी. म्हणते, आज खरंच निवांत वाटतं या सर, आज एकदम एकदम रिलॅक्स झालीये मी. कमळीला असं झालेलं असतं, मी ऋषी सरांना काय आणि किती सांगू. ऋषीला सगळंच कळत असतं कमळीचं नेमकी काय चाललंय, किती तिला छान वाटतंय. सगळ्यात महत्वाचं, कमळी ऋषीकडे एकटक बघत असतो आणि त्याची नजर काय हटत नसते. कमळी म्हणते, ऋषी सर अहो काय झालंय, मी तुमच्याशी बोलतीये. हसतो, जरा लाजतो आणि म्हणतो, काय नाही ग कमळी, बोल की. तुला असं बघून मला खूप छान वाटतंय बघ. जुनी कमळी बघायला मिळाली आहे, तेही खूप दिवसानंतर. न्याय विरुद्ध लढणारी, न्याय मिळवून देणारी कमळी, पहिली कमळी ना ती माझ्यासमोर येऊन उभा राहिली. ती संतापलेली कमळी बघायला मिळाली ना, म्हणून बघत होतो मी तुझ्याकडे. असं गोड अशी हसलेली असते. खरंय सर. मी म्हणते, जे काय झालं ना त्यात सगळ्यात मोठा वाटा तुमचा या सर. तुम्हीच आम्हाला साथ देत नव्हता तर आज हे सगळं काही होतच नव्हतं. बंड्या सगळ्यांनी साथ दिली म्हणून अनिका आणि कामिनी आजीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणू शकली, नाहीतर त्यांच्या कारस्थानामध्ये मी अशीच अडकत गेली असती. थँक्यू सो मच. जे काही आरोप होते सगळे खोटे होते, ते एक ना एक दिवस तर साबित होणारच होतं ना. ते आज झालंय, पण जाऊ दे, सगळ्याच्यातून काय चांगलं झालंय ना ते महत्वाचं आहे. ऋषी सुद्धा छान मूड मध्ये असतो आणि कमळीला छान असंच काहीतरी बोलत असतो. कमळीला अजूनही छान वाटतं की ऋषी सुद्धा रिलॅक्स झालाय. मला सांगू का सर, एका मिनिटाला असं वाटलं की मी इतकी गोंधळी आहे, आता या चक्रातून मी बाहेरच पडणार नाहीये. पण झालंय सगळं व्यवस्थित. एकदम खचून गेल्यासारखं वाटत होतं सर, पण सगळं काही सावरलं आणि व्यवस्थित झालं बघा. सांगू का, आबांनी मला परत लढायची हिंमत दिली. आबांचं पत्र आलं, ते पत्र वाचलं आणि मला एक वेगळीच ऊर्जा संचारली हो. पण तो आबांनी, कमळी काय बोलतीये, काय सांगू सर, रात्री पत्र आलंय आबांचं. पण बरोबर कोणत्याही विषयावर बोलले की सगळेच प्रश्न मिटून जायचे. सर बघा की आज सुद्धा आबांचं पत्र आलं आणि सगळ्याच प्रश्नांचा निकाल लागला. कमळी, काही विशेष लिहिले का त्यांनी पत्रामध्ये? नाही ग, विशेष असं काही नाही, असंच कशी आहे काय असंच लिहिलंय सर, दुसरं काय नाही हो सर. पूर्ण करायचं आणि मगच गावाकडे यायचं असं सांगितलंय आबांनी. पण ते एवढं, दुसरं काही नाही. आता ऋषीला वेगळंच काहीतरी ऐकायचं असतं, पण कमळी तो विषय टाळते. असं आहे ना सर, आबांचं पत्र वाचून खरंच बरं वाटलं. परीक्षा संपते आणि आईला आबाला भेटते असं झालंय बघा सर. वाट बघते मी ही परीक्षा कधी संपणार आहे. जे स्वप्न आहे ना मला ते पूर्णच करायचंय, शिकायचंय, मोठं व्हायचं आणि सगळ्यांच्या डोळ्यात तो आनंद बघायचाय सर, आणि मी ते करणारच. कडे जाऊन गरजू पोरींसाठी शाळा कॉलेज बांधायची आहे सर. माझं सगळं स्वप्न मला पूर्ण करायचंय. गरजू पोरींसाठी सगळ्या सुखसुविधा करणारे सर. माझ्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं मी नक्कीच करणार, आणि जे माझं स्वप्न आहे तेच माझ्या आबांचं स्वप्न आहे बघा. तर शेवटी काय झालं, आणि का माझी बहीण आहे, लहान बहीण आहे म्हणून अगदी तिच्यावर विश्वास ठेवला आणि शेवटी तिने काय केलं, विश्वासघातच केला ना. का अशी वागली असेल हो सर, का तिने मला फसवलं असेल. कमळीला आता या गोष्टीचं वाईट वाटत असतं की बहीण म्हणून खरंच मी तिच्यावर प्रेम केलं आणि शेवटी तिने माझ्या प्रेमाचा फायदा घेतला आणि सगळं काही कारस्थान माझ्या विरुद्धच करत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तिला खूपच वाईट वाटलेलं असतं की आपलीच माणसं अशा आपल्यावर कारस्थानं करतात. म्हणते, सर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तिने मला समोर बोलून तोंडावर बोलली असती जे काय आहे ते, आणि मला मारलं असतं, मला काहीच वाटलं नसतं. असे छुपे वार केले ना, खूप माझ्या मनाला लागले सर. कमळी आता रडत असते आणि तिला किती वाईट वाटतंय हे ऋषीला सांगत असते. आणि विश्वासघात केला ना खूप वाईट वाटतं बघा सर. आणि माझं कसं आहे ना सर, त्या माणसाला जर आपलं मानलं तर चांगलं जुळवून घेते, त्याच्या कलाकाराने वागण्याचा प्रयत्न करते, सगळंच काही चांगलं होतं. पण माझ्या बाबतीत कधीच होत नाही हो सर. अशी फसवाफसवी झाली की सगळ्या गोष्टींवरून विश्वास उडतो. मग चांगुलपणा हा नकोच असं वाटायला लागतं. नको रडू ग, आणि एवढ्याशा गोष्टींसाठी एवढं वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही, आणि तुला तर स्पेशली वाईट वाटण्याची काहीच गरज नाहीये. त्या बायका आहेच तशा, तू विश्वास ठेवला हा तुझा चांगुलपणा. आता कमळीला हात लावून आधार देण्याचा प्रयत्न करत असतो, पण स्वतःला सावरतो आणि तिला काय हात वगैरे लावत नाही, फक्त तिच्याकडे बघत असतो. तिला आता रुमाल दिलेलं असतं डोळे पुसण्यासाठी. मला असं रडायचं नव्हतं, पण आता मी तरी काय करू, तुमच्या समोर आले आणि सगळं मनच मोकळं झालं. अगं रडलेलं चांगलं असतं, मन मोकळं झालेलं. कमळी, रडायचं नाही असं कसं, असं काय म्हणताय. हो, त्याला काहीच नसतं, रडायचं असतं बिनधास्त. आता कमळीकडे बघत असतो आणि मनातल्या मनात म्हणतो, कमळी आता काय रडायचंय, रडून घे. काही दिवसांनी मी वेळ बघणार आणि सगळं काही माझ्या मनातलं तुला सांगून टाकणार. मग तुझ्या चेहऱ्यावर एवढंच सुद्धा रडू येऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. कमळी, लवकरच तो दिवस येणार आणि माझ्या मनात काय चाललंय मी तुला सांगणार म्हणजे सांगणारच. एकटक कमळीकडे बघत असतो आणि ऋषी सगळं काही मनातल्या मनात बोलत असतो. इकडे मात्र आता आपल्या अनिकाने ड्रामा सुरू केलेला असतो. नेहमीची नाटकं असतात ते आता सुरू करते.
तिच्या बेडरूम मध्ये आलेली असते, बेडरूम मधल्या सगळ्या वस्तू खाली फेकून देते. दरवेळेला जो ड्रामा तो आता कंटिन्यू केलेला असतो. सगळी बेडरूम तिने उथलपुथल करून टाकलेली असते. कामिनी आलेली असते. कामिनी म्हणते अनिका जरा शांत बसतीस का? तुझी गन कुठे? तुझी गन कुठे? मला आत्ताच्या आत्ता दे. वेड्यासारखं करू नको अनिका, मला तुझी गन दे. ग्रॅनी मी तुला काय मागतीये? काहीच करायचं नाही या राजा, तू जरा शांत होतीस का? असं काहीही करायचं नाही. इतकं मोठं पाऊल तर अजिबात उचलायचं नाहीये. तू मला गन द्या, तुला आत्ता सांगते मी. असंच वागून वागून तुझ्या आईला राजनला जाब विचारायला लावला. आणि का तुला जरा पण कळत नाही ग? शांतपणे जे कारस्थानं करायची असतात ना ती अगदी शांत थंड डोक्याने करायची असतात. अशी घाईघाईने अतिताईपणा करून मुळीच नाही. आणि अनिका तू इथेच चुकते आणि म्हणून फसली जाते. कळतंय का तुला? समोरच्याला कळायला नाही पाहिजे की आपण काय करतोय काय नाही, पण त्याच्यावर वार तर मात्र करायचा आहे. आता कामिनी सांगत असते समोरच्यावर कसा वार करायचा हे अनिकाला समजावून. अनिका म्हणते नाही, मला गन हवी आहे. आज मी त्या कमळीला काही जिवंत ठेवत नसते. वेड्यासारखं करू नको अनिका, तू माझं ऐक. कामिनी फार प्रेमाने तिला समजावून सांगत असते. कामिनी तिला चांगलं काहीच सांगत नसते, सगळं विरुद्ध शिकवत असते. नको देऊ गन तू, काही गरज नाहीये. आणि त्या फळांमध्ये चाकू ठेवलेला असतो. अनिका तो चाकू घेते आणि त्या चाकूकडे बघायला लागलेली असते. तिला मात्र काहीही करून आज कमळीला संपवायचं असतं. कारण कमळीने तिचं पितळ उघडं पाडलेलं असतं. ऋषीच्या समोर तिला लाज वाटलेली असते. अन्नपूर्णा आजीने सुद्धा नको नको ते बोललेली असते. आणि आशा काय कानाखाली दिलेले असतात. अनिकाची सगळी हेकडीच निघून आलेली असते. त्यामुळे अनिकाला आता बदला घ्यायचा असतो. काहीही करायचं आणि कमळीला जीवे मारायचं एवढंच तिच्या समोर टार्गेट असतं. रागाने तो चाकू घेते आणि त्याच्यावरून बोट फिरवते की लगेच तिला लागलेलं असतं. पाहिलंच ना बाळा, बघ बरं कसं झालं. यामुळे रागराग करायचा नसतो. राजाला लागलं. अरे राजा बस 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 खाली. कामिनी इतकी काळजी घेते त्या अनिकाची. ग्रॅनी आजी नाटकं करू नको. हे जे दुखतंय ना ते काहीच नाहीये. जे माझ्या मनाला लागलंय ना ते फार मोठं आहे. म्हातारीने, त्या वेड्या म्हातारीने कानाखाली मारल्यात. याची वण कधी बुजणार? कधीच नाही. कारण आठवणीत राहण्यासारखंच तिने केलंय त्या म्हातारडीने. छापने एक्सपोज केलं आणि तू काय केलं? नेहमीप्रमाणे तोंडावर पडलीस. सगळ्या प्लॅनचा पचका झाला. आणि आता मला सांगते शांत हो शांत हो. तेव्हा तुझं तोंड उचकत नव्हतं का? आता ही अनिका सगळ्यांना सोडते आणि कामिनीला पकडते. ती म्हणते सगळ्या गोष्टी करू शकतो बाळा, जरा शांत होतीस का? ते काय करतीये ना ते सगळं काही खोटं नाटक आहे. नात वगैरे पोरगी सगळंच खोटं आहे हे आता आपल्याला कळलंय. आणि हे आपल्याला तिला सांगायची वेळ आलीये. कळतंय का तुला अनिका? शांत डोक्याने आता काम करायचंय त्या कमळीचं. आता कामिनीने एका मिनिटात दुसरा प्लॅन तयार केलेला असतो. अनिका आणि कामिनी घाईघाईने जिन्यातून खाली उतरत असतात. तेवढ्यात कमळी वर चाललेली असते. आता लगेच दोघी अगदी तिच्या समोर उभे राहतात आणि रागाने तिला खुन्नस देत असतात. कमळीचा हात आता कामिनी जोरात असा पकडते. कमळी म्हणते काय कडू आजी? आजी हात सोडा, काय चाललंय तुमचं? गुमानी यायचा तुमचं काय चाललंय कळेल का मला? कामिनी आता कमळीला ओढत ओढत घेऊन चाललेली असते तिच्या बेडरूम मध्ये. निंगी आलेली असते पळत. काय लावलंय दोघींनी नाटकं आणि कमळीला कशा पायी इथे आणलंय? ओ कडू आजी सुधारला नाही का? खाली जे झालं त्याच्यावरून जरा पण अक्कल आली नाही का तुम्हाला? कमळीला कशासाठी आणलं इकडे? निंगीने आता चांगलीच सुनावलेली असते. गावछाप, हे घर माझं आहे. या घराची मालकीन मी आहे. त्यामुळे प्रश्न विचारायचे नाही. अनिका आणि निंगीमध्ये चांगलीच भांडणं सुरू झालेली असतात. आता कमळी सोडवण्याचा प्रयत्न करते. निंगी मात्र त्या अनिकाला काही सोडत नसते. तसंही निंगी चान्सच बघत असते या अनिकाचा कधी भुगा करायला मिळतो. आणि आता तिला चान्स मिळालेला असतो हिचा चांगलाच भुगा करायचा. ती काय सोडायला तयार नसते. ती म्हणते भिकारडे, हिम्मत काय ग तुझी एवढी? माझ्या नातीवर मोठ्याने ओरडायचं नाही. भिकारडे खाली करायचा, कळतंय का? हे भिकारडे काय ग? सगळ्यांच्या समोर आम्हाला खाली माना घालायला लावल्या म्हणून काय? तू जिंकलीस, तू म्हणेल तसंच. लक्षात ठेवायचा हे घर अनिकाचं आणि आमचं आहे. तू उपरी आहेस इथे. कोण आहेस ग एवढा शहाणपणा करणारी? निंगी म्हणते ओ कडू आजी. कोण आहेस म्हणजे काय? अन्नपूर्णा आजीची नात आहे ती. तुम्ही सुद्धा मापात बोलायचा कडू आजी. कडू आजी म्हणते कमळी आवाज खाली करून बोलायचं माझ्याशी. हो मला अक्कल शिकवायला जाऊ नको कमळी. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांशी कसं बोलायचं मला चांगलंच माहितीये. तू भिकारडी आहे, भिकारडी. दुसऱ्यांच्या तुकड्यांवर जगणारी. कळलं तुला कमळी? तू राजांची मुलगी नाहीच आहे, गौरीची मुलगी नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं त्या म्हातारीची नात तर नाहीच आहे. आणि हे सगळं मला राजांनी सांगितलंय. कसं ग कमळी, काय वाटलंय तुला? कामिनी हसत असते. कमळीची बोलतीच बंद झालेली असते. अभिनय करते ग, वा. बाप आणि लेक एक नंबर. जणू काही सख्खेच आहे बाप आहे ग तुझा तो. काय नाटकं करतीस गे भिकारडे? कामिनीने एकच शब्द लावून धरलेला असतो भिकारडी. म्हणते तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा. कमळीच अन्नपूर्णा आजीची नाते, कळतंय का? राजन काकांचं काय घेऊन बसलाय? राजन काका दारू पिले असतील तेव्हा बोलले असतील. मी म्हणते निंगे झाला का शहाणपणा करून? अक्कल शिकवायला लागलीस होय? एकदम शांत बसायचं आणि मी जे सांगते ना ते कान देऊन ऐकायचं. एकदम गप्प बसायचं. कमळे ऐक ग.
मी गौरीला भेटले होते आणि गौरीने मला सगळं काही सत्य सांगितलंय. त्यामुळे आता तू मला काही सांगायला जाशील आणि त्यावर मी विश्वास ठेवेल असं होणार नाही. कळतंय का कमळी? गौरीला तुझा फोटो दाखवला आणि गौरी मला डायरेक्ट बोलली माझी मुलगी नाहीच आहे. जी मुलगी लहानपणीच जळून खाक झाली ही कुठून आणली माझी मुलगी? माझी मुलगी या जगातच नाहीये. त्यामुळे तुझं एक खोटं खोटं नाद बनवून येण्याचं जे ड्रामा बिमा चाललाय ना तो आता बंद कर. आम्हाला फसवू नकोस. तू त्या म्हातारीची नात नाहीये, राजेंची मुलगी नाहीये हे स्पष्ट झालंय. त्यामुळे तू किती पण नाटकं कर, आता आम्हाला फसवू शकत नाहीस. तुझं सत्य मला कळलंय कमळी. आता हे सत्य मी त्या म्हातारीला सांगणार. मग ती म्हातारी तुझे काय हाल करणार? घडलं होतं ग तिला, अशी हातातनं सटकली नाही तर काय तिचं काम तमाम. ती आता राहिलीच नसती ग, अशी मिनिटावरून सटकली बघ. तुझ्या समोर उभं करायचं होतं आणि तिला विचारायचं होतं ही तुझी पोरगी आहे का? मग काय खरं खोटं तर झालंच असतं ना. नशीब मात्र थोर आहेत ग. ती सुद्धा वाचली आणि तू सुद्धा वाचली कमळी. नाही तर तुमचं पितळ तर इतक्यात उघडं पडलं असतं. कमळी म्हणते कसं आहे ना कामिनी आजी, आत्तापुरती तरी अन्नपूर्णा आजीची नात मीच आहे, बरोबर ना? वा रे वा, हा खरा माज या कमळी. काय माज आहे खरंच भिकारडे, पण माज कसला आहे बघा की. फिरव ग, अन्नपूर्णाजीची नात आहे पण मी सुद्धा तिला सांगणार की ही तुझी नात नाहीच आहे. दाखवून देणार म्हणजे देणारच. तुझा खरा चेहरा त्या अन्नपूर्णाला कळलाच पाहिजे. असं आहे ना कमळी, ज्या अन्नपूर्णा सतत तुझ्या मागे पुढे करत असते, तुला पाठीशी घालत असते, तीच अन्नपूर्णा धक्के मारून तुला घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणारच. बघतो आता. कामिनी म्हणते त्या म्हातारीला मी सांगणार म्हणजे सांगणार ही तुझी नात नाहीच आहे. कमळी म्हणते कसं आहे ना कामिनी आजी, तुम्हाला पुरावा जेव्हा मिळेल ना तेव्हा तो मिळेल आणि पुरावा मिळाला की मग डायरेक्ट अन्नपूर्णा आजीला येऊन सांगायचं. तोपर्यंत मी आहे तेच चालू राहणार. मी अन्नपूर्णा आजीची नात आहे आणि तुम्हाला काय वाकडं करायचं आहे ना तुम्ही करूच शकता. जोपर्यंत तुमच्याकडे पुरावा नाही तोपर्यंत मी अन्नपूर्णा आजीची नात आहे. कळलंय का कामिनी आजी? तोपर्यंत आहे ना कामिनी आजी, तुम्ही केलेली कारस्थानं एक एक करून कशी उकरून काढतो ना बघतच राहा. आता होईल तेवढी तुमची कारस्थानं मी सगळ्यांना दाखवणार आणि तुम्ही काय लायकीचे आहे ना हे तर सगळ्यांनी ओळखलंच आहे. त्यानंतर अन्नपूर्णा आजी तुमची काय हालत करते बघतच राहा. कमळीने असं काय डॅशिंग मध्ये त्यांना चॅलेंज केलेलं असतं की ही कामिनी बघतच राहिलेली असते. दीड दमडीची भिकारडी पोरगी आणि मला चॅलेंज करते होय. असं आहे ना कडू आजी, तुमची अशी अवस्था करीन ना मी, तोंड लपवायला सुद्धा जागा राहणार नाही. आता थोडंफार काही लपताय नाही इकडे इकडे, ती सुद्धा जागा उरणार नाही. कमळीचा शब्द आहे अशी तुमची अवस्था करणार तरच हे घर सोडणार. हे सगळं काही करायच्या आधी सगळ्या जगाला ओरडून ओरडून सांगणार की तू अन्नपूर्णा आजीची नात नाहीच आहे ना. कडू आजी, तुम्हाला हे सगळं सांगायला या घरात टिकला पाहिजे तुम्ही. मी कोण आहे काय आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करायला लागणार. त्यासाठी तुम्ही या घरात टिकला तर पाहिजेत ना. या घरात जे टिकलाच नाही तुम्ही तर कसं सिद्ध करणार? कळतंय का हो कडू आजी? आता मात्र कडू आजीचे डोळे उघडलेले असतात की ही एवढीशी पोरगी मला चॅलेंज करतीये. कमळी म्हणते कसं आहे ना कडू आजी, मला 100% खात्री आहे बाबा आणि गौरी मावशीमध्ये जे काय झालंय किंवा भिनसलंय 100% मूळ तुमच्यापर्यंतच येऊन पोहोचतंय. मूळ कारण तुम्हीच आहात. तुम्हीच असं काहीतरी कारस्थान केलंय म्हणून गौरी मावशी आणि बाबा कायमचे वेगळे झालेत. बरोबर ना कडू आजी? मग बघा कशी तुमची बोलती बंद होते. कडू आजी एक एक पुरावा समोर आणतेच. मग काय निंगी म्हणते मग यांना कळेल. आता लगेच कामिनी म्हणते अय शहाणपणा करायचं नाही हा, आधी पुरावे गोळा करा. फक्त 10 दिवस नाही तुझं खोटं सगळ्यांच्या समोर आणलं ना तर नावाची कामिनी नाही मी. तुझं खोटं उघडं पाडणार म्हणजे पाडणारच, तरच कामिनी नाव सांगणार. कळतंय का? आता जसं कमळीने चॅलेंज केलंय कामिनी आजीला तसं कामिनीने सुद्धा कमळीला चॅलेंज केलेलं असतं. फक्त 10 दिवस आणि तुझा खेळ संपला. असं आहे ना कडू आजी, तुमचं पितळ उघडं पाडतोस की नाही बघाच आणि एक ना एक दिवस सगळंच काय बाहेर काढतो की नाही बघा तुम्ही. तुमचे 10 दिवस तर खूप राहिलेत दूर, त्याआधीच सगळं काही करून टाकते मी. आता कामिनीला ठकास महाटक मिळालेली असते. कामिनीने चॅलेंज केलं की कमळी सुद्धा चॅलेंज करत असते. कामिनीने वार केला की कमळी सुद्धा प्रतिवार करत असते. पूर्ण आजीला कल्पना सुद्धा नाही अशा गोष्टी तुम्ही केल्यात ना. आता बघा सगळ्या गोष्टींची कशी कल्पना देते मी. 10 दिवस आहे 10 दिवस. कसं आहे ना कमळी, कामिनीचा डाव वर्मावर घाव आणि ही कामिनी वर्मावर घाव घातल्याशिवाय काय राहत नसते. त्यामुळे आता तू आहे ना माझ्यापासून जरा बचके राहणार. आता कामिनीने चॅलेंज केलेलं असतं, तीही मोठ्या तोऱ्यात तिथून निघून जाते. आता उरली ही अनिका. अनिका म्हणते तुम्ही ना रस्त्यावर आल्याशिवाय काय राहणार नाहीये. एक दिवस तुम्ही रस्त्यावर येणार म्हणजे येणारच. रस्त्यावर राहण्यासाठी तयारी सुरू करा. कसं राहायचं, कसं ऍडजस्ट करायचं. का सुद्धा मोठ्या तोऱ्यात तिथून निघून गेलेली असते. पण कमळीचे आता विचारचक्र चालू झालेले असतात की या दोघींचा वार पलटवून लावायचा असेल तर काहीतरी करायला लागणार. कारण कामिनी आता काय शांत बसणार नाहीये.
ती काहीतरी करणार म्हणजे करणारच. इकडे आता ऋषी फार रोमॅन्टिक असा झालेला असतो, त्याला फक्त आणि फक्त सगळीकडे कमळीच दिसत असते. छान असे रोमॅन्टिक गाणे ऐकत असतो, सारखा गुणगुणत असतो आणि कमळीचा भास सुद्धा त्याला व्हायला लागलेला असतो की आसपास जणू काही त्याच्या कमळीचे. झोप लागत नसते किंवा तो स्वस्थ बसत नसतो. सारखा कमळीचा विचार त्याला इकडून तिकडून कमळी आणि कमळीचा विचारच त्याच्या सोबत असतो. तर कमळी त्याच्या समोर उभी आहे आणि खूप गोड अशी लाजती असं काही तो स्वप्न बघत असतो. अगदी उघड्या डोळ्याने कमळी समोर आहे असं त्याला भास होत असतो आणि एकटक या कमळीकडे बघत असतो. किती इनोसंट आहे ग तू कमळी, कशी आहे कमळी तू, सतत समोरच्याचा विचार करत असते, स्वतःबद्दल काही आहे की नाही. मी तुम्हाला जाम आवडते ग, पण मी तुला कसं सांगू मला हेच कळत नाहीये. म्हणतो कमळी कसं आहे ना, माझ्या मनात काय चाललंय खूप वेळा तुला सांगावंसं वाटतं, पण कमळी तुझ्या लाईफमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी घडताय ना की मला असं होतं मी तुला सांगून अजून पेचात पडायला नको किंवा तुला आता टेन्शन यायला नको की याला काय उत्तर द्यायचं. तू सगळ्या संकटातून जरा बाजूला हो, मग निवांत मी तुला सांगणार आहे. खूप काही कमळी तुला सांगण्यासारखं. ऋषी म्हणतो कमळीला माझा आधार वाटतो म्हणून सगळं काही मन मोकळं करते आणि प्रत्येक वेळेला मी तिच्या बरोबर असलो की तिला रिलॅक्स असं वाटतं. 100% कमळीला माझा आधारच वाटत असेल. कमळी लक्षात ठेव, आयुष्यभर तुझ्या पाठीशी असणारे अगदी खंबीरपणे मी तुला कधीच कोणत्याच प्रसंगात एकटा सोडणार नाहीये. म्हणतो आयुष्यभर तुझ्या पाठीशी राहणार आहे. हे तुला कसं सांगू, कुठून सुरुवात करू मला कळतच नाही ग कमळी. ऋषीच्या लक्षात येतं, एक मिनिट, हे जर तुला आबांनी सांगितलं तर 100% तुला पटेल, कारण आबांनी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तुला पटतात आणि ही गोष्ट सुद्धा तुला पटणार मला कळतच आहे. आता लगेच पत्र लिहायला लागलेलं असतो आबांच्या भाषेत. आबांनी कमळीला काही सांगितलं की एका मिनिटात कमळीच्या डोक्यात बसत असतं, म्हणून ऋषीने आता पत्र लिहायला सुरुवात केलेली असते. इकडे आता कमळी कामिनी जे काही बोलली आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसलेली असते. एक ना एक शब्द कमळीला आठवत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते की आता करायचं काय. गौरीने स्पष्ट सांगितलेलं असतं की माझी मुलगी लहानपणीच जळून खाक झाली, त्यामुळे आता कमळी पुढे चॅलेंज असतं की आता करायचं काय, मी राजांची मुलगी हे प्रूव्ह कसं करायचं. कामिनी म्हटलेली असते की 10 दिवस आहे, 10 दिवसात तुला तोंडावर पाडते की नाही तू बघतच. कमळीच्या दुविधा मनस्थिती झालेली असते की आता या संकटाला कसं तोंड द्यायचं. आबांचं पत्र जे असतं ते कमळीच्या हातात असतं आणि ती आता विचार करायला लागलेली असते, आबा काहीतरी मार्ग सुचवा. तुमचं पत्र वाचून धीर आला आणि म्हणून तर त्यांचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणू शकलो, पण आता आणि असं का लिहिलंय, आजूबाजूंची माणसं ओळख म्हणून तुझ्यावर प्रेम आहे का ते सुद्धा जरा जाणून घे. कमळी म्हणते आबा असं कधीच विचार करणार नाही मी कुणावर प्रेम करते का किंवा कुणी माझ्यावर प्रेम करतं का. आबांनी असं का लिहिलं असेल, कमळीला जरा शंकाच येते. त्याबद्दल काळजी आपुलकी वाढतीये, पण खरं अचानक का वाटायला लागलंय हे पत्र आबांनी लिहिलंच नाहीये. कमळी म्हणते मी हॉस्टेलला राहतो हे आबांना माहितीये, मी अन्नपूर्णा आजींकडे राहायला आलो हे कसं माहिती, हे पत्र ह्या पत्त्यावर कसं आलं. आता कमळी बारीक विचार करते की पत्र इथं आलंच कसं. कमळी आता पत्राबद्दल विचार करायला लागलेली असते. बघू आता मित्रांनो कमळीला कळणार का खरं हे पत्र कोणी लिहिलं. ऋषीने पत्र लिहिलं हे जेव्हा कमळीला कळेल तेव्हा कमळीची काय अवस्था होणार हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.